यांनी बॉक्स उघडला नाही वाटतं अजून. उघडला असता तर बोलले असते माझ्याशी त्याबद्दल. असो. हा बॉक्स तुमचा आहे का? हा? नाही म्हणजे ड्रेसिंग टेबलवर होता म्हणून विचारलं. नाही नाही, माझं नाही. माझं असं तर माझ्या कपाटात असतं. मी असं वाटेल तिकडे वस्तू ठेवत नाही माझ्या. तुमचंच असेल कदाचित, बघा एकदा. नाही नाही, माझा नाहीये, मी काहीच मागवलं नाहीये. अहो पण आपल्या खोलीत आहे म्हटल्यानंतर कोणाचं तरी असणारच ना. बघा ना एकदा उडून. अरे वा, रेडिओ. अरे वा, रेडिओ. तुम्हाला काहीच माहित नाही ना? नाही ना. ठीक आहे, मग मी आजीना पटकन थँक्यू म्हणून येते. एक एक मिनिट. आजीला कशाला थँक्यू म्हणायचं? तिचा काय संबंध आहे? मग कोणी आणला? अहो काय तुम्ही स्वानंदी मॅडम, अर्थात मी आणलं. तुम्हाला गाणी ऐकायला आवडतात ना, आणि म्हणजे तुम्ही तसं गाता सुद्धा चांगलं आहे. म्हणजे असं एकदम तुमचं गाणं सुरू झालं की कान बंद करावेसे नाही वाटत. त्यामुळे मी आणलं. माझं गाणं ऐकलं ना तर तुम्ही. नाही नाही नाही, असं काही नाहीये. तुम्ही बरं गुणगुणता. मी ऐकलंय की मुळात तुम्ही मनापासून गाता. नाही नाही, मी आपलं कांचे नाही झालं एवढंच. असो, आज हे तुमच्यासाठी आणलंय. म्हणजे निमित्त तुमचं. गाणी काय आपल्या दोघांना ऐकायला आवडतात. पण मग आधी का नाही म्हणालात? विचारलेलं मी बॉक्स बद्दल तेव्हा तर नाही म्हणालात. अहो मग तुमची रिॲक्शन मला कशी बघायला मिळाली असती? आमच्या सामान्यांच्या भाषेत याला सरप्राईज असं म्हणतात. मला मुळात रेडिओवर गाणी ऐकायला खूप आवडतात. माहितीये मला, म्हणूनच आणलाय. मी आणि बाबा ना तासनतास गाणी ऐकत बसायचो. बघा, लावा बघू कुठलं गाणं त्याच्यावर लागतंय. रेडिओ तो दिला, पण आता बोलू कसं त्यांच्याशी? यांना वाटत असेल की यांचा वाढदिवस माझ्या लक्षातच नाहीये. पण असं नाहीये. फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा देऊ हेच कळत नाहीये. काही बोललात का तुम्ही? मी काहीच नाही बोललो. अच्छा, मला वाटलं काहीतरी बोललात. नाही, मलाही वाटलं तुम्ही काहीतरी बोललात म्हणून. भास झाला असेल. बहुतेक भासच झाला असेल. मनात बोलत होतो मी, तरी ह्यांना कसं कळलं काय माहिती. काय चाललंय माझं? स्वानंदी मॅडमला साध्या शुभेच्छा द्यायच्या आहेत, पण कसं बोलू, काय बोलू काही कळत नाहीये. समर, पटकन म्हणून टाक हॅपी बर्थडे, संपला विषय. पण उशीर झाला का? त्यांनी रेडिओ बघितला तेव्हाच हॅपी बर्थडे म्हणायला हवं होतं का? की एखादी चिठ्ठी ठेवायला हवी होती, किंवा बर्थडे कार्ड वगैरे. त्यांनी पण तर संक्रांतीचा काळा कुर्ता दिला होता मला, आणि जागोजागी चिठ्ठ्या ठेवल्या होत्या. मी पण तसंच काहीतरी करायला हवं होतं का? पण हे सगळं आता सुचून काय उपयोग? समर मूर्खा, आधी सुचायला हवं होतं ना तुला. आता गेली वेळ. एरवी भांडायचं असेल ना तर जीभ कशी चुरू चुरू चालत असते तुझी. आज वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत तर 4 शब्द सुचत नाहीयेत. एरवी तर इतके बोलतात, पण मग वाढदिवसाच्या शुभेच्छा का नाही देतेत? हा रेडिओ फक्त मला गाणी ऐकायची आवड आहे म्हणून दिला असेल का? हो, म्हणजे 100% माहित नाही यांना की माझा वाढदिवस आहे आज. आणि मी तरी काय, म्हणजे कसं माहित असेल त्यांना? स्वानंदी, आजी नमस्कार करते. सुखी राहा, खूप खूप मोठी हो. आणि आणखीन एक विशेष आशीर्वाद आहे हो तुला. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला लक्षात होतं? अगं म्हणजे काय, आमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे. आणि आम्ही ना एक छोटंसं सरप्राईज प्लॅन केले तुझ्यासाठी. मल्लिका, अर्पिता, चला औक्षण करून घेऊया. हो या.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच आजी. Wish you many, many more happy returns of the day. थँक्यू काकू. हॅपी बर्थडे स्वानंदी. थँक्यू ताई. अंशू, वेगळं सांगायचं का तुला? हॅपी बर्थडे. थँक्यू. आणि आजपर्यंत जे काही वागलो त्यासाठी सॉरी. मी आलेच हं? धीरे सुधीरे. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा TNA. तुम्हाला माहित होतं का? काय हेच की माझा वाढदिवस आहे आज. ही सगळी तयारी काय उगाच केली काय? मग रूम मध्ये का नाही बोललात? बोलणारच होतो, पण मला तुम्हाला असं छान विश करायचं होतं म्हणून थांबलो. जे आत्ता असं वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा TNA असं म्हणून केलं. ओके. ओके कशाला? थँक्यू म्हणा आणि विषय संपवा. थँक्यू. जरा बाजूला येता. आत्ता? माझ्याशी नीट वागा आजी समोर. हा. हा, तुमचं ते गुलू आता नंतरच ना. आजी काय आजी? स्वानंदी, तुझ्या वाढदिवसासाठी मी खास ही बर्फी बनवलंय. दे वाट सगळ्यांना. स्वानंदी, अर्पिता, मल्लिका, ऐका सगळ्यांनी. आज आपण सुवर्ण प्रदान सोहळा करणार आहोत आणि आपले पारंपरिक दागिने स्वानंदीला देणार आहोत. ही एवढी मोठी जबाबदारी नको माझ्यावर, आणि दागिन्यांच्या बाबतीत तर नकोच नको. अगं प्रथा आहे ती, पाळावी लागते. आजी मला नाही पेलणार ती जबाबदारी. तुम्ही अधीराकडे सोपवा ना. तो सुनेचा मान असतो आणि तेही मोठ्या सुनेचा. पिंट्याच्या आईचा सुद्धा असा सोहळा केला होता खूप वर्षांपूर्वी. त्या कुठे आहेत, मी कुठे? आहो राजवाडे, तुम्ही बोला ना, काहीतरी सांगा ना. आमच्या आजीने एकदा एखादी गोष्ट ठरवली की ठरवली. सोहळा करायचा म्हणजे करायचा.